नमस्कार. आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे ऋतू दिसून येत असतात. पहिला ऋतू तो म्हणजे उन्हाळा, दुसरा पावसाळा आणि तिसरा ऋतू तो म्हणजे हिवाळा. तर आता सध्या आपल्या भारतामध्ये उन्हाळा ऋतू सुरू आहे. उन्हाळ्यामध्ये काय होते, तर उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरणे ही अतितप्त असतात आणि अशी अतितप्त सूर्यकिरणांमुळे शरीरामधील घामाचे प्रमाण वाढते आणि असे घामाचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरामधील द्रव धातू किंवा आपधातू हा घामाच्या वाटे निघून जातो. त्यामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशन निर्माण होत असते आणि असे डिहायड्रेशन निर्माण झाले, की अशा व्यक्तींना थकवा जाणवतो. तसेच पायाच्या पोटऱ्या दुखणे, अंग दुखणे, गळून गेल्यासारखे वाटणे, कोणतीही काम करण्याची इच्छा न उरणे, अशा स्वरूपाचे त्रास डिहायड्रेशनमुळे निर्माण होत असतात. तसेच काही-काही रुग्णांना तर चक्क चक्कर येत असते. चक्कर आल्यामुळे असे रुग्ण पूर्णपणे गळून जातात. डोळ्यापुढे अंधारी येते आणि शरीरामधील ब्लड प्रेशर देखील लो होण्याची किंवा त्याला हायपोटेन्शन असे देखील म्हणतात. तर रक्तदाब देखील उन्हाळ्यामध्ये निश्चितपणे कमी होऊ शकतो. तर अशा ह्या डिहायड्रेशनपासून आपल्या शरीराचा बचाव कसा करता येईल, हेही आपण पुढे जाऊन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच उन्हाळ्यामध्ये साधारणपणे अतितप्त किरणांमुळे शरीरामधील द्रवधातू हा शोषला जातो. त्यामुळे शरीराला एक प्रकारची रुक्षता निर्माण होते. रुक्षता याचा अर्थ कोरडेपणा. आता वाताचे कोणकोणते गुणधर्म आहेत, तर आयुर्वेदानुसार तत्र वृक्षो लघु शीतः शुष्मोश्चलनीला असे वाताचे वर्णन केलेले आहे. त्यातील वृक्षगुण जो वाताचा कोरडेपणा हा जो गुण सांगितलेला आहे, तो या उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने वाढतो आणि असा शरीरामधील वृक्षपणा किंवा कोरडेपणा वाढल्यामुळे आणि वाताशी संबंधित सर्व प्रकारची सांधेदुखी म्हणजे मान दुखणे, कंबर दुखणे, गुडघे दुखणे, पाठ दुखणे, पाय दुखणे अशा स्वरूपाचे त्रास देखील उन्हाळ्यामध्ये व्यक्तींना जाणवू शकतात. उन्हाळ्यामध्ये घामाचे प्रमाण वाढल्यामुळे असा दुर्गंधयुक्त घाम शरीरावरती तसाच जमा राहतो. त्यामुळे त्वचेशी संबंधित त्रास देखील या ऋतूमध्ये व्यक्तींना जाणवू शकतात. त्यातील पहिला त्रास तो म्हणजे घामोळ्या येणे. घामोळ्या याचा अर्थ घामांपासून निर्माण होणाऱ्या पुळ्या. तर घामोळ्या या निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्वचेवर लालसर रंगाच्या लहान-लहान पुळ्या निर्माण होतात. त्या पुळ्यांमध्ये आग असणे, प्रचंड प्रमाणामध्ये खाज असणे अशा स्वरूपाची लक्षणे दिसून येत असतात. तसेच कांजिण्यांचा त्रास देखील उन्हाळ्यामध्ये व्यक्तींमध्ये निर्माण होऊ शकतो. तसेच तीव्र प्रकारची डोकेदुखी आयुर्वेदामध्ये जो सूर्यावर्त म्हणून आजार सांगितलेला आहे, सूर्यावर्त याचा अर्थ सूर्य जसा-जसा वर जातो तसे-तसे वाढत जाणारी डोकेदुखी. तर सूर्यावर्त किंवा शूरशूल किंवा डोकेदुखी हा त्रास देखील उन्हाळ्यामध्ये काही व्यक्तींना जाणवू शकतो. तसेच शरीरामधील द्रवधातू कमी झाल्यामुळे किंवा आबधातू कमी झाल्यामुळे यूटीआय किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा लघवीशी संबंधित काही स्वरूपाचे इन्फेक्शन्स निर्माण होऊ शकतात. लघवीला आग जळजळ होणे, लघवी गडद पिवळसर होणे, क्वचित प्रसंगी लघवीला थेंब-थेंब होणे आणि लघवीमधून रक्तही जाऊ शकते. तसेच घोळणा फुटणे म्हणजे नाकातून रक्तस्राव होणे हा प्रकार देखील उन्हाळ्यामध्ये दिसून येत असतो. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे त्रास किंवा विविध प्रकारचे आजारपण उन्हाळ्यामध्ये निर्माण होऊ शकतात. तर उन्हाळ्यामध्ये वरीलपैकी त्रास निर्माण होऊ नये त्याच्यासाठी काही काळजी घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. त्याच्यासाठी पहिली काळजी घ्यायची आहे ती म्हणजे शरीर हायड्रेट ठेवावे. कारण घामामुळे शरीरामधून जे पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते, तर वारंवार थोडे-थोडे पाणी पीत राहणे त्याच्यामुळे डिहायड्रेशन निर्माण होत नाही. तसेच उन्हामध्ये फिरायला जाताना साधारणपणे दुपारी जी कडक उन्हाची वेळ असते, ती वेळ टाळावी. तसेच इतर वेळी जाताना डोक्यावर टोपी, छत्री, हँड ग्लोव्हज किंवा मोजे अशा स्वरूपाचं गेटअप करून बाहेर पडावे. घामोळ्या निर्माण झाल्या असतील, तर तो भाग कोरडा ठेवणे हे देखील गरजेचे असते. त्याच्यासाठी आयुर्वेदामधील शंखजिरे आणि गैरी यांचे चूर्ण एकत्रित करून त्या ठिकाणी लावावे. त्याच्याने घामोळ्यांचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकते. आहारामध्ये फळभाज्यांचा वापर करावा. तसेच आहार हा सपक म्हणजे बिना मीठ आणि बिना मसाल्याचे पदार्थ टाकता आहार तयार करावा आणि अशाच आहाराचे सेवन करावे. आहारामध्ये कोथिंबीरचा यथेच्छपणे वापर करावा. तसेच दुर्वांचा रस 2-2 चमचे सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर कोमट पाण्याबरोबर घ्यावा. तसेच वेगवेगळ्या स्वरूपाची पेये म्हणजे कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत अशा स्वरूपाचे आहार्य द्रव्य हे पेयाच्या स्वरूपात सेवन करावे. त्याच्याने निश्चितपणे फायदा होऊ शकतो. तसेच खजुराचे पाणी, कोकम सरबत अशा स्वरूपाची पेय देखील
जेवणाच्या व्यतिरिक्त तुम्ही सेवन करण्यास काहीच हरकत नाही. त्याच्यापासून उन्हाळ्यापासून होणारे जे त्रास आहेत, त्याच्यामध्ये निश्चितपणे आराम मिळू शकतो. तसेच रात्री झोपताना दोन्ही तळपायांना शतधौत घृत नावाचे मलम चोळावे आणि वर काशाच्या वाटीने ते घासावे. त्याच्यामुळे शरीरामध्ये निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. तसेच चेहऱ्यासाठी कोरफडीचा गर थोडासा चेहऱ्यावरती ठेवावा. आहारामध्ये काकडी, टरबूज, कलिंगड इत्यादी स्वरूपाची फळे जी रसदार असतात, त्या रसदार फळांचे सेवन निश्चितपणे करावे. तसेच आहारामधून तिखट, तेलकट, आंबवलेले खारट, फास्ट फूड, जंक फूड, अति प्रमाणामध्ये मांसाहार करणे या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळावे, स्ट्रेस घेणे टाळावे, टेन्शन्स घेणे टाळावे. विरुद्ध आहार म्हणजे 2 विरुद्ध प्रकारच्या गोष्टी एकत्रित सेवन करणे या गोष्टीला विरुद्ध आहार म्हणतात. तर विरुद्ध आहार देखील पूर्णपणे टाळल्याने तुमचा उन्हाळा निश्चितपणे सुसह्य होऊ शकतो.